नमस्कार मंडळी, आज आपण एका वेगळ्या ठिकाणी भेट द्यायला जाणार आहोत. जागतिक विपश्यना सेंटर म्हणून ज्याची ओळख आहे तो ग्लोबल पॅगोडा अर्थात गोल्डन पॅगोडा गोराई मुंबई या ठिकाणी स्थित असणारा हा पॅगोडा. तुम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे पोहोचू शकता. आपण दादरवरून बोरिवली लोकल ट्रेनने जाणार आहोत आणि बोरिवली इथून रिक्षाने गोराई खाडी आणि या गोराई खाडीला आपण पोहोचल्यानंतर इथून बोटीद्वारे आपण पॅगोडा स्टॉपला पोहोचणार आहोत. आता हा मार्ग आनंददायी असा आहे. बोटीने प्रवास करायला लहान मोठे थोर सर्वांना आवडतो, कारण आपण रोजच रस्ते मार्गाने प्रवास करतो, पण बोटीने प्रवास करणं ही एक पर्वणी असते. त्यामुळे या ठिकाणाहून तुम्ही एका फेरीसाठी 100 रुपये पर पर्सन या दराने तुम्ही अपडाऊन करू शकता. म्हणजे जायचं आणि यायचं दोन्ही वेळेसचं 100 रुपयामध्ये एका व्यक्तीचं तिकीट मिळतं आणि खूप सुंदर प्रवास आहे. साधारण 15 ते 20 मिनटं आपल्याला गोराई खाडीवरून या पॅगोडाच्या धक्क्यावर म्हणजेच पॅगोडा स्टॉपला जायला वेळ लागतो. आता खरं तर ओहोटीची वेळ आहे, त्यामुळे समुद्रामध्ये खाडीमध्ये या गोराईच्या खाडीमध्ये पाण्याची पातळी आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते. तुम्ही पाहू शकताय की पलीकडे जी समुद्रकाठची जी खारफुटीची झुडपं आहेत, झाडं आहेत, तिकडं चिखल गाळ उघडा झालेला दूरपर्यंत तुम्हाला पाहायला मिळतो. कारण ओहोटीच्या वेळी पाण्याची पातळी बरीच कमी झालेली असते, म्हणून हा गाळ चिखल उघडा पडतो. परंतु तुम्ही जेव्हा सायंकाळी परतीच्या प्रवासाला निघाल तेव्हा तुम्हाला ही खाडी पूर्ण भरलेली पाहायला मिळेल, पाण्याने तुडुंब भरलेली पाहायला मिळेल. आपण पाहता पाहता या पॅगोड्याच्या स्टॉपजवळ धक्क्याजवळ पोहोचत आहोत. बोटीचे कर्मचारी या ठिकाणी वाट पाहत आहेत. ग्लोबल पॅगोडा हा बोरिवली जवळील गोराई स्थित असणारं हे ठिकाण मेडिटेशनचं एक ग्लोबल स्पॉट म्हणून ओळखलं जातं. इथून या बोटीतून आपण धक्क्यावरती उतरल्यानंतर चालत या पॅगोड्याच्या प्रवेशद्वारापर्यंत अगदी 5 मिनिटांमध्ये पोहोचणार आहोत. बोटीतला प्रवास अतिशय आनंददायी राहिला. आता हा रस्ता बघा, हा ग्लोबल पॅगोडाच्या दिशेने जातो. इथूनच जवळच वॉटर किंगडम, एसएल वर्ल्ड यासारखी मनोरंजनाची ठिकाणं जवळच आहेत. आता हा रस्ता निसर्ग सौंदर्याने नटलेला, अवतीभोवती गर्द झाडी आणि या झाडीतून हा रस्ता ग्लोबल पॅगोडाच्या दिशेने म्हणजे जागतिक विपश्यना सेंटरच्या दिशेने हा जाणारा रस्ता आहे. आता पाहू शकताय ओहोटीमुळे खाडीतील पाण्याची पातळी खूप कमी झालेली आहे, पण परतीच्या प्रवासाच्या वेळी तुम्हाला हे पाणी भरती असल्यामुळे वाढलेलं दिसेल. लक्षात ठेवा, 6 वाजता इथून शेवटची फेरी बोटीची असते, त्यानंतर नसते. बघा हा रस्ता गर्द झाडींनी रंगीबेरंगी फुलांनी नटलेला हा रस्ता तुमचं मन प्रसन्न करून टाकतो आणि प्रसन्न मनाने पुढे तुम्ही पॅगोडामध्ये प्रवेश करणार आहात. अतिशय सुंदर फुलं, गुलाबी, पांढऱ्या, लाल रंगाची फुलं मन प्रसन्न करून टाकतात आणि या आल्हाददायक वातावरणातून प्रसन्न मनाने आपण पॅगोडामध्ये प्रवेश करूयात. हे पॅगोड्याचं प्रवेशद्वार अतिशय सुरक्षित असणारं हे ठिकाण. इथून प्रत्येक येणाऱ्या साधकाची, भेट देणाऱ्या व्यक्तीची गार्डकडून बसून तपासणी केली जाते, सामानाची तपासणी केली जाते आणि नंतरच इथून तुम्हाला प्रवेश दिला जातो. हे प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वाराचा घुमट, यामध्ये वापरलेलं रंग आणि बारीक सारीक केलेलं हे नक्षीकाम, अतिशय सुंदर आणि दर्जेदार असं हे काम आपल्याला पाहायला मिळते. अतिशय खूप
जुनी आणि ऐतिहासिक वास्तू असल्यासारखं हे ठिकाण वाटतं आहे, परंतु हे ठिकाण जास्त जुनं नाही आहे. 2009मध्ये या ग्लोबल पॅगोड्याचं उद्घाटन त्यावेळेसच्या आपल्या भारताच्या राष्ट्रपती डॉक्टर प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या वास्तूचं उद्घाटन झालं होतं. त्याआधी 12 ते 15 वर्ष या पॅगोड्याचं बांधकाम चालत होतं. हा समोर दिसणारा पॅगोड्याचा मुख्य घुमट मुख्य वास्तू आहे, जी संपूर्ण दगडामधून साकारलेली आहे. देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून आवश्यक असणारा लाल दगड त्यासाठी मागवला आणि त्यामधून पॅगोड्याचा घुमट बांधलेला आहे. हाच तो सगळ्यात उंच घुमट मुख्य पॅगोडा. याचा व्यास जवळजवळ 97 फूट इतका व्यास आहे. या मुख्य पॅगोड्याचं हे मुख्य प्रवेशद्वार, बाहेरील प्रवेशद्वाराला मात्र सुंदर अशा खांबांनी नक्षींनी सजवलेलं आहे. चारही बाजूने याला प्रवेशद्वार आहेत. बाहेरच्या भिंतीवरती छान छान विचार तिथे कोरलेले आहेत. ही पॅगोड्याची भव्य दिव्य अशी ही मुख्य वास्तू. हे पलीकडे या ठिकाणी या झुंबरखाली सुंदर अशी तथागत गौतम बुद्धांची मूर्ती स्थापित केलेली आहे. हे निसर्गरम्य असं हे वातावरण. नतमस्तक झालेले हे 2 शुभ्र हत्ती प्रवेशद्वारावर स्थित आहेत. हे आलेल्या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारे हे हत्ती आहेत. अतिशय निसर्गरम्य वातावरण. या वातावरणामध्ये सुंदर असं हे धम्मचक्र जे सतत फिरत आहे ते तुम्हाला इथं पाहायला मिळेल. सुंदर अशी ही बाग या बगीचेमध्ये आल्यानंतर तुमचं मन तरी झोपल्याशिवाय राहणार नाही. हाच तो स्तूप किंवा मुख्य वास्तू पॅगोड्याची. अतिशय रमणीय अशा वातावरणामध्ये आहे. इथे प्रत्येकाला 10 मिनिटाचा एक आनापाना किंवा साधना विपश्यना करण्याची संधी मिळते. हेच ते भव्य दिव्य असं ठिकाण जागतिक विपश्यना केंद्र म्हणून ओळखलं जातं. तुम्ही प्रत्येक या ठिकाणी